येस, धन्यवाद. 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल घेऊन तयार जगदीश. ऑन स्ट्राईक पाहतोय कुमार. नॉन स्ट्राईक वरती राजेंद्र. कुमारची बॅट खऱ्या अर्थानं शांत राहिली, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये महत्वाच्या धावा त्याच्या बॅटमधून देखील येणं गरजेचं आहे. पहिला बॉल घेऊन तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना संपूर्णपणे आपल्या नावावरती बॅटिंगचं साम्राज्य ज्यानं निर्माण केलं या स्पर्धेमध्ये, तो जगदीश येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल घेऊन तयार या महत्वाच्या मॅच मधील महत्वाचा खेळाडूनं विश्वास ठेवलाय स्वतःवरती. पहिला बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती निघालाय जगदीश. ऑन स्ट्राईक बॅट्समन कुमार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं कडवा प्रहार पाठवलाय, बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतो हा षटकार. याच बॅट्समनची खऱ्या अर्थानं 2 मॅच मध्ये बॅट शांत होती आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्याच खेळाडूंकडून पहिल्याच बॉल वरती आला हा महत्वाचा षटकार. डीप स्क्वेअर लेगला आलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाबेचा श्री गणेशा तब्बल 6 या धावसंख्येने होत असताना टीम माणगाव संघाची आपण स्थिती पाहतोय. राजेंद्रनं 2 मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग दाखवली आणि त्यानंतर या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत कुमारने मात्र आता या मॅच मध्ये सुरुवात केली आहे 6 धावसंख्येनं. एक बॉल 6 मॅच बॉल पुन्हा एकदा येतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार. पहिल्या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद कुमार. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद. 2 डकआउटच्या स्वरूपात बाद झालेले धक्के आणि त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती 6 या धावसंख्येनं अकाउंट ओपन करत असताना स्वतःचं आणि संघाचं. इम्पॉर्टंट मॅच. जगदीशचा बॉल फुलटॉस कमालीचा स्ट्रोक. कव्हर ड्राईव्ह एक्सलंट शॉट. पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. गोलीच्या वेगानं हा येतो चौकार. बॉल मध्ये 10 धावा. कमालीची बॅटिंग. हा खेळाडू शांत होता परंतु संत नव्हता हेच दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये धावा आहेत धावफलकावरती 10. तिसरा बॉल स्लॉट मध्ये आलाय तसा पाठवलाय सीमा पार. लॉंग ऑन झोन मध्ये आणखी एक बॉल धावतोय. ब्लास्ट. असं बिग हिट. बिग हिट फ्रॉम बिग मॅन. षटकार. राजेंद्र मागील 2 मॅच मध्ये आक्रमक राहिला आणि ती आक्रमकता जपून ठेवली खऱ्या अर्थानं कुमारनं आणि या मॅच मध्ये ती उपयुक्तता करत असताना कुमार आपल्या बॅट मधून 3 बॉल आणि धाबा धावफलकावरती 16. मागील मॅचच्या हिरोवरती आता खऱ्या अर्थानं आक्रमण चढवण्यासाठी प्रयत्न केले ते कुमारनं. सेनापतीला खऱ्या अर्थानं इथे धाराशाही करण्यास भाग पडलंय. 3 बॉल मध्ये धाबा धावफलकावरती 16. परंतु न खचता न डगमगता 3 बॉल चांगले फेकावे लागतील जगदीशला देखील. जगदीशचा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती देखील पुलचा फटका पाठवला, बॉल सीमा पार. पुन्हा एकदा बिग 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 हिट षटकार. 4 बॉल मध्ये 22. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना सातत्यानं म्हणतोय 2 मॅच शांत होती कुमारची बॅट आणि या मॅच मध्ये धाबा येत आहेत तब्बल 4 बॉल मध्ये 22 धाबा जमवल्यात. कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल कदाचित. 4 बॉल मध्ये 22. खांद्याचा वापर केला त्या बॉलवरती परंतु त्याला रस्ता देखील दाखवला सीमा पार. कमालीची बॅटिंग. 4 बॉल मध्ये 22 आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पिबनच्या षटकातील. इथे देखील स्लोअर वन त्यावरती देखील आक्रमण. ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक दुसरा षटकार. 5 बॉल मध्ये 28 धाबा आहेत धावफलकावरती.
अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्याच षटकामध्ये 28 धावा आल्यानंतर किती मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय मानगाव संघ. टॉस त्यांनी गमावलाय. घेतलेला निर्णय योग्य नसला तरी तो योग्य करण्यासाठी तुम्हाला कष्टासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना 28वा 28 रन्स अंतिम बॉल. त्यावरती देखील आक्रमण. लगातारचा चौथा षटकार. बॅट्समन कुमारच्या बॅटमधून हा येतोय विध्वंसक षटकार. काय बॅटिंग पाहिलं पहिल्या षटकामध्ये 34 धावा आल्या तब्बल जगदीशच्या माध्यमातून. जगदीशच्या विरोधात आक्रमण चढल्यात. मागील 2 मॅचचा हिरो आहे जगदीश आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्यालाच खऱ्या अर्थानं टार्गेट केलं कुमारनं. मजबूत तोप खऱ्या अर्थानं इथे थांबवली बारणे संघाची टीम माणगावच्या कुमारनं आणि आता मात्र संघ अगदी बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर होते. 34वा 34 ऑन बोर्ड. निवाली संघ इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील शिवसंकल्प चषक 2024 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. यानंतर ते देखील इन ऍक्शन मध्ये सेमीफायनल नंबर 1 खेळताना दिसतील. दुसरं षटक प्रगतीपथावरती हितेश वरती आता जबाबदारी आहे. मागील मॅच मध्ये धावा वाचवण्यात यशस्वी झाला होता हितेश. या मॅच मध्ये देखील तो सज्ज होतोय. 34 ऑन बोर्ड. एकच ओव्हर इथे संपली आहे. काय कमालीची बॅटिंग तुम्ही पाहिली कुमारची. 4 लगातारचे षटकार. त्या षटकामध्ये 5 षटकार आले होते आणि या षटकामध्ये स्वागत केले राजेंद्रनं. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कुमारकडे पाहत असताना हम भी किसी से कम नाही याच दिशेनं सांगत असताना फटका पाठवला सीमा पार. 6 धावसंख्येचा येतोय राजेंद्रच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. फुलटॉस बॉल यावरती देखील कदाचित षटकार येऊ शकला असतं असं वाटलं होतं परंतु लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. इथे मात्र मिळते सिंगल. सिंगलना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या अंकावरती. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय. धावा आता खऱ्या अर्थानं वाचवाव्या लागतील या येणाऱ्या 2 षटकांमध्ये. सिंगल आली पहिली सिंगल आली या मॅच मध्ये. अन्यथा षटकार चौकारांचा पाऊस तुम्ही या अगोदरच्या 7 बॉल मध्ये पाहिला. 7 बॉल मध्ये 6 षटकार तुम्ही पाहिले आणि त्यानंतर एक चौकार. इथे देखील लेग बिफोरची अपील पॅड वरती बॉल आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव. त्या एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 अंकावरती. 42 ऑन बोर्ड विदाउट लॉस. सलामीची जोडी कमालीचा खेळ करते. इथे मात्र फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचे होते. सांगता धावसंख्या 42 वरती स्थिर बॉल संपलेल्या षटकातील 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. त्या गोलंदाज हितेशने चांगली कमबॅकिंग स्पेल हाताळण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 34 धावा पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये अद्याप 8 आणि इथे देखील कमबॅक. 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी हितेशची आजच्या दिवसामध्ये राहिली आहे आणि या मॅच मध्ये देखील कुठेतरी 34 धावसंख्येचं षटक पोहोचत असेल का कदाचित टीम बारणे संघाला. मागील मॅच मध्ये 17 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये जगदीशनं. या मॅच मध्ये 34 धावा खर्च केल्यात. इथे देखील यार करले चांगल्या रीतीने फेकले. अलॉंग द कार्पेट वेगाने चालल्या लॉंग लेगला एक रन कंप्लीट. हलकीशी मिस फिल्डिंग आणि तिथे दुसरी देखील सक्सेसफुल होती. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 44 अंकावरती. येणारा एक षटक असेल किती धावा जमवल्या जातील हे बघण्यासाठी तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आदरणीय द्वारकानाथजी बाकी त्यांना मी विनंती करतो की आपण देखील
या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या तब्बल 44 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्या टोटल 34 धावा जगदीशच्या षटकामध्ये आणि त्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 हितेशच्या आणि आता तिसरं षटक भूषण येतोय गोलंदाजी मार्कवरती. कमीत कमी धाबांचं षटक हाताळावं लागेल. जर समीकरण आहे कदाचित जर 50 पर्यंत रोखलं या षटकामध्ये भूषणनं, तर धाबा देखील होऊ शकतात बारणे संघाच्या माध्यमातून. कारण चेसिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये त्या वन साइड मॅचेस जिंकत इथपर्यंत पोहोचलेत ते बारणे संघ. त्यामध्ये जगदीशचा खारीचा वाटा आहे. परंतु धावसंख्या आता बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर आहे. 44 धावा आहेत 2 षटकांमध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावांचं जर षटक जर हाताळलं भूषणनं, तर या मॅचमध्ये वापसी करू शकतो बारणे संघ. 2 ओव्हरमध्ये 44 22 ची सरासरी गाठली आहे. त्यामध्ये बहुमूल्य योगदान पहिल्या षटकामध्ये कुमारचं राहिलंय. तब्बल 34 धावा त्याने जमवल्या. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्लॉगचं हे षटक. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती प्ले अँड मिस. डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 44 या धावसंख्येवरती. कमीत कमी धाबांचा स्पेल. मोमेंटम शिफ्ट करून स्वतःकडे घ्यायचे बारणे संघाचा एकच इरादा आहे. दुसरा बॉल फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमापार षटकार. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून पाठवला बॉल. 6 धावसंख्येसाठी कुमारच्या बॅटमधून हा षटकार आणि कुमार जाऊन पोहोचलाय तो तब्बल 41 या धावसंख्येवरती खेळतोय. कुमार हा देखील स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि 41 या धावसंख्येवरती वैयक्तिक बाद होतोय कुमार. पहिला धक्का बसलाय तो टीम मानगाव संघाला 50 या धावसंख्येवरती. विस्फोटक इनिंग. धावसंख्या आहे ती 50 बॉल संपले त्या षटकातील 3 अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा धावफलकावरती. 9 बॉल मध्ये 41 धावा जमवत असताना मैदानाच्या बाहेर जातोय कुमार. हार्दिक पांड्या स्टाईलनं बॅटिंग केली आहे. उलटॉस बॉल त्यावरती आक्रमक क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चुकी. इथे येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने 56 धावा आहेत धावफलकावरती. कॅच पकडणं गरजेचे होते आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप आणि त्यामध्ये देखील षटकार. चुका आहेत या चुकांना खऱ्या अर्थानं माफी नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. 56 रन स्कोर कार्ड वरती. इथे देखील फुलटॉस फटका फसला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र चुकी आणि इथे देखील मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 57 आहे धावसंख्येवरती. नो बॉलचा इशारा आलाय ऑफिशियलचा. नो प्लस 1 अशा 2 धावा ऍड होतील. 58 धावा धावफलकावरती अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऑन फ्री बॉल फेकावा लागेल भूषणला. 58 धाबा आहेत. धाबांचा पाऊस पाहिला आपण कुमारच्या बॅटमधून. 9 बॉल 41 ची एक तडफदार इनिंग त्यानं साकारली मैदानाच्या आतमध्ये. त्याचाच कारणास्तव धावसंख्येचा आलेख तुम्ही उंचावत असताना 58 धाबा. ऑन फ्री बॉल. हाफ ट्रॅकर इथे फटका फसला. यष्टीरक्षक जज करतोय. अनुमान आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी 58 धाबा आहेत धावफलकावरती. नवीन बॅट्समन सागर बघत जातोय. अंतिम एक बॉल खेळण्यासाठी तो जातोय. 58 धाबा आहेत.
अंतिम बॉल. 58 धावा धावफलकावरती. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट रनआउटची संधी होती, परंतु तिथे मात्र 2 कंप्लीट तिसरीचा प्रयत्न. इथून मिळतील 2-2च्या मदतीनं 60 धावा धावफलकावरती. 3 षटकांमध्ये 20च्या सरासरीनं 60 धावा जमवल्या त्या टीम मानगावहून. आता येणारे 18 बॉल 61 धावसंख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. बारणे संघाला 18 बॉल 61चं समीकरण. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं पाठवा लगेच. 18 बॉल आणि 61 धावसंख्येची गरज आहे. शिवसंकल्प प्रतिष्ठान सुखवे आयोजित शिवसंकल्प चषक 2024 या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. इथे जय भवानी नेवाले संघ कालच्या दिवसामध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये या संघांपैकी जो संघ जिंकेल जय भवानी नेवाले संघाच्या विरोधात खेळताना दिसेल. पहिली सेमीफायनल मॅच आपण यानंतरच्या मॅच नंतर इन ऍक्शन मध्ये पाहू. 18 बॉल 61 ची गरज आहे सेमीफायनल मॅच मध्ये जाण्यासाठी टीम पारणे संघाला. जगदीश ऑन स्ट्राईक. महत्वाची अपेक्षा जगदीश कडून. पहिलाच बॉल वेगवान चूक लाईन लेंथ वरती ठेवलाय बॉल आणि ते मात्र डॉट बॉल. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर राहते 0 या धावसंख्येवरती 61 करायच्यात 18 बॉल मध्ये. त्यामधील पहिला बॉल डॉट. 17 बॉल आता शिल्लक किती 61 ची गरज आहे. 17 बॉल 61 ची गरज. हाफ ट्रॅकर कट केलाय चेंडू हवेमध्ये आणि इथे फलंदाज होईल 5. महत्वाचा धक्का लागलाय तो बारणे टीमला 61च्या भल्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना टीमचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर जात असताना 16 बॉल आता 61 ची गरज आहे. 16 बॉल आता 61 ची गरज आहे. जगदीश महत्वाचा फलंदाज येथून बाद होतोय. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर व्हायचे. प्रत्येक बॉल पासून तुम्हाला प्रत्येक पहिल्या बॉल पासून मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर व्हायचंय. त्यासाठी तुम्हाला आक्रमण आणि आक्रमण करणं गरजेचं आहे. 2 बॉल चांगले फेकलेत.
विकेट मिळवले नुकतंच. त्यामध्ये एक अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. अंपायर डिसिजन इट इस वाईड. वाईडच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जातीये. धाबा धावफलकावरती 1. 60 ची अजूनही गरज आहे. 2 बॉलमध्ये 1. 60 ची अजून गरज. इथे देखील फटका फसलाय व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाहीये. चांगली गोलंदाजी. सिंगलच्या मदतीने 2 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. बॉल संपले त्या षटकातील. 3 बॉल संपलेत. धावा आहेत धावफलकावरती 2. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर जगदीशची विकेट आणि त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर हा डॉट एक सिंगल. चौथा बॉल आकर्षण दाद इम्पॅक्ट लेग स्टिकच्या बाहेर अंपायर डिसिजन आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 या अंकावरती. 61 या धावसंख्येचा पाठलाग करायचा अद्याप 4 बॉलमध्ये शांत आहे तो बारणे संघ. आपल्याकडे बॅटची कडा आणि इथे मात्र कुमारनं टिपले अविस्मरणीय झेल. इथे देखील फलंदाज होतोय. दुसरा धक्का 61चा पाठलाग करत असताना लागत असताना टीम बारणे संघाला. अंतिम एक बॉल देखील बाकी आहे षटकातील. धावा आहेत धावफलकावरती त्या फक्त 3. लास्ट बॉल या षटकातील. 58 ची गरज आहे. इथे मात्र गेल्या गेल्या प्रहार चढवलाय हितेशनं. पाठवलाय बॉल पवेलियन मध्ये 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवरती. 52 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉल 52. मागील बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर आता प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवण्याचा इरादा मनसुबा आखावा लागेल तो टीम बारणे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. हनुमानकडून देखील ती अपेक्षा आहे. त्यानंतर हितेशनं आल्या प्रहार चढवले. त्यामध्ये एक षटकार आपण पाहिला असेल. कॉर्नर पवेलियन एंडकडे आणि तिथे मात्र या षटकारानं धावसंख्येला नवसंजीवनी मिळाली. 9 धावा धावफलकावरती. संतोष आलाय मागील मॅचचा हिरो. निर्णायक षटक चांगल्या रीतीने फेकलं होतं. केवळ धावा खर्च केल्या होत्या 3. एक गडी मिळवण्यात त्याला यश आलं होतं आणि त्याच गोलंदाजावरती विश्वास. निर्णायक षटक आहे या मॅच मधील देखील. 12 बॉल 52चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. लगेच सामना चालू करा. 12 बॉल 52 ची गरज आहे. चांगला बॉल. फक्त इथे मिळेल सिंगल. सिंगलनं काहीच होणार नाही या मॅचमध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. या मॅचमध्ये जीवित राहण्यासाठी बारणे टीमला आणि त्यामध्ये एकेरीनं काहीच होणार नाहीये. एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. 51 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल 51 धावसंख्येची गरज आहे ती टीम बारणे संघाला. माणगाव संघाच्या विरोधात खेळत असताना. हाफ ट्रॅकर त्यावरती देखील डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 1 ने पुढे 11 या धावसंख्येवरती 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. प्रत्येक बॉलमध्ये 10. प्रत्येक बॉलमध्ये 5 धावा येणं अपेक्षित आहे या 10 बॉलमध्ये. 10 बॉल 50 ची गरज. 11 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील फटका बसलाय. अलॉंग द कार्पेट. कार्पेटच्या सहाय्याने फटके खेळून काहीच होणार नाही या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती आता मोठा फटका येणं अपेक्षित आहे. 9 बॉल आता 49 या धावसंख्येची गरज आहे. 12 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलमध्ये जरी षटकार आला तरी या मॅचपासून थोडासा वंचित राहू शकतो तो बारणे संघ. 9 बॉल 49 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 34 धावा बारणे संघाला आता विचार करण्यास भाग पडत असतील. रनअपमध्ये अडथळा स्वतःला थांबवलं संतोषनं. हे करणं गरजेचं असतं. ज्यावेळी तुमचा रनअप कदाचित अचूक नसतो ना, त्यावेळी तुम्हाला थांबणं गरजेचं असतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही कधी-कधी नो बॉल देखील टाकत असता. यार्करनं एक्झिक्यूट करत असताना दांडी गुल केले हितेशची.
पाठवलंय माघारी. लागलाय आणखी एक धक्का. 61 चा पाठलाग करत असताना बॅट्समन आउट हॅज टू डिपार्ट. नवीन बॅट्समन हरून येतोय. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी 8 बॉल शिल्लक आहेत 49 ची गरज आहे. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकांना बीट करून लॉंग स्टॉपला बॉल चाललाय सीमा पार. हा देखील येतो चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती. 61 च्या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 आहे धावसंख्येवरती. 7 बॉल आता 45 ची गरज. 7 बॉल 45 ची गरज आहे. स्लॉट मध्ये बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. हलकीशी मिस फिल्डिंग परंतु इथे रन मिळेल फक्त एक. 1 च्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आता 44 धावसंख्येची गरज आहे. चला नेवाले टीमचा कॅप्टन आपण फर्स्ट का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. यानंतर आपण सेमीफायनलचा थरार अनुभवणार आहोत. 6 बॉल अंतिम शिल्लक 44 धावसंख्येची गरज. सहा बॉल 44 ची गरज आहे. पहिलाच बॉल मोठा फटक्याचा इरादा. एक 2 टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल तोपर्यंत मिळेल एक. 5 बॉल 43 ची गरज आहे. गणेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. निलेशनं हा बॉल पकडला फेकला तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 च्या मदतीनं धावसंख्या 18 अंकावरती. 43 ची गरज आहे. 5 बॉल मध्ये 43 प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्याचा हनुमान आणि त्याच्या समूहामध्ये अरुण, परंतु यश मिळत नाहीये. लक्ष ज्यावेळी मोठं असताना ज्यावेळी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्या टीमचा सरसेनापती त्यानंतर महत्वाचे फलंदाज ज्यावेळेस बाद होतात त्यावेळी ऑटोमॅटिक बॉडी लँग्वेज खऱ्या अर्थानं तुमची ढासळत असते आणि त्याच पद्धतीचं ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जसं जगदीश बाद झाला तिथून बारने टीमनं संघर्ष सोडला की काय अशा अवस्था पाहायला मिळते. स्लॉट मध्ये बॉल इथे देखील बॉल हवेमध्ये निलेश जजमेंट करतोय करणार नाहीये चुकी इथे देखील फलंदाज होतोय. बाद लागला आणखी एक धक्का अरुणच्या स्वरूपात बारने टीमला. 3 बॉल बाकी आहेत. 43 ची गरज आहे. खऱ्या अर्थानं संपूर्णपणे सामना जिंकलाय तो मानगाव टीमनं. चला नेवाले टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉस का बॉक्स मध्ये रिपोर्ट द्या प्लीज. किरण दुर्गे आपण कुठे असाल तर आपला कर्णधार पाठवा आपण. वॉटर डिलिव्हरी चकित करणारा बॉल होता. 2 बॉल अंतिम शिल्लक आहेत. केवळ औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. डावा जमवल्या त्या तब्बल बलाढ्य आणि त्या बलाढ्य लक्ष वाचवत असताना सहजरित्या विजयाच्या दिशेने धावला तो मानगाव संघ. इथे देखील येतोय डॉट बॉल. संपूर्णपणे सेमीफायनल मध्ये जाण्याचे चान्सेस वाढलेत ते टीम मानगावचे. वाढले नाहीये तर संपूर्णपणे जागा निर्माण केल्या आजच्या दिवसामध्ये. शिवसंकल्प चषक 2024 पहिली सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपले इरादे पक्के केलेत मानगाव टीमने. इथे देखील गणेशचा चांगला बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे. सामना जिंकला सेमीफायनल मॅच मध्ये. बढत मारली ती मानगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम मानगाव आणि त्यानंतर वेल प्लेड टीम
बारणे आणि वेल प्लेड जगदीश. चांगला खेळ तुमचा देखील राहिला आजच्या दिवसामध्ये. चला प्लेयर ऑफ द मॅच नो डाउट. 9 बॉलमध्ये 41 धावा